तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 24 मे। तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज। तर उद्याच्याला जे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे हवामान कोरडे राहील याबद्दलचा आपण संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्री दरम्यान अहिल्यानगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, पुसद, लोणार तसेच चंद्रपूर, सोलापूर आणि सातारा, सांगली, पुणे या भागामध्ये जे आपले शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आता जे आहे जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरी या भागामध्ये जे आपला आज उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे। कारण की राज्यामध्ये आता फक्त जे आहे पुणे जिल्हा आणि संपूर्ण कोकणपट्टी, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। आणि आता जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिक, मालेगाव, धुळे तसेच जे आहे जळगाव, चाळीसगाव आणि नंदुरबार या भागामध्ये हवामान जे आहे आता आज आणि उद्याच्याला कोल्ड राहील। आणि फक्त जे आहे मराठवाडा, कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि जे आहे विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।